आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। महापालिका जोन अधिकारी की अनदेखी, नया रास्ता बनते ही नल कनेक्शन के लिए खोदा रास्ता। दरअसल सोलापुर शहर के किडवाई चौक से लेकर 12 इमाम चौक तक 1 साल से चल रहा रास्ते का काम पूरा होते ही किडवाई चौक के वजीर होटल के पास नल कनेक्शन के लिए नया रास्ता खोदकर कनेक्शन जोड़ा गया। ये देख आरबी दयावान के संस्थापक ने आज मंगलवार 5 मार्च 2024 की शाम रास्ते पर फूल माला अगरबत्ती लगाकर अधिकारियों का विरोध किया। सोलापूर मधील भोंगळा कारभार हे याच वर्षीपासून नाही, अनेक वर्षापासून चालत आलेला हे महापालिकेचा भोंगळा कारभार या ठिकाणी दिसून येते। 12 इमाम चौकापासून किडवाई चौकापासून 12 इमाम चौकापर्यंत हे रस्ता बनवण्यासाठी यामध्ये 12 महिने पूर्ण गेले। त्याच पद्धतीने हे काम 10 दिवस झाले काम होऊन यासाठी 64 लाख रुपये निधी मंजूर होऊनही या अधिकारी एवढे दिवस झोपले होते का? याचं कुठलं नियोजन केलं नाही अधिकाऱ्यांनी व यामध्ये कुठलं नियोजन न करता रस्ता बनवण्याचं काम चालू झालं आणि रस्ता पूर्ण झाल्यावर त्यांना कळालं की खाली पाईपलाईन आहे नळाची, ती आता परत एकदा लाईन घालणं हे महत्त्वाचं आहे। मग एवढं पूर्ण प्रकार करत असताना महापालिकेच्या सर्व कर्मचारी झोपले होते का? या स्मार्ट सिटीमधला हे VIP रस्ता आहे। या VIP रस्त्याचं आज या भूमिपूजनाच्या नावानं VIP रस्ता आम्ही आज या ठिकाणी नाव दिलेलं आहे। त्याच पद्धतीने जे ठेकेदार आहे, नगर अभियंत्याचे जे अधिकारी आहेत, त्यांची नवीन शक्कल आहे की रस्ता पूर्ण झाला, आता पाईपलाईन खाली आहे म्हणून ते पाईपलाईन करण्यासाठी हे रस्ता परत एकदा खोदलेले आहेत। हे रस्त्याच्या कामामध्ये एकदा सिव्हिल हॉस्पिटल आहे, पुण्याचं जिल्हा न्यायालय आहे। गरीब लोक किंवा हॉस्पिटलला जात असताना जर ब्रेक फेल झाला, जर इतर रस्त्याच्या मध्ये जर फटला, जर ब्रेक फेल होऊन कुणाचा जर जीव गेला तर याला संबंधित याला आम्ही कुणाला दोषी मानू। महापालिकेने 10 दिवसाच्या अल्टिमेटमध्ये जर रस्ता जर पूर्ण नाही केला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महापालिकेमध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, असा मी शब्द या ठिकाणी देतो। धन्यवाद। 7व्या दिवशी रस्ता खोदण्यात आला, हे महापालिकेचा आंधळा आणि गोंधळा कारभार आहे, असा आम्ही निषेध करतो।